नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे आणि ज्या ज्या जिल्ह्याची निवड यादी आलेली आहे त्यानुसार तेथील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जात आहे। एकूण 23 जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे आणि उर्वरित 13 जिल्हे पेसा अंतर्गत आल्यामुळे त्यांचा निकाल थोडा लांबणीवरती गेलेला आहे। तर तुम्ही ते बघू शकता की तलाठी भरती झाली तेव्हापासून जी आहे वादाच्या भोवऱ्यात अडकत चाललेली आहे मित्रांनो। सर्वात आधी जे आहे कॉफीचा गैरप्रकार घडल्यामुळे आणि त्यानंतर गुणवत्ता यादी आली तेव्हा जे आहे नॉर्मलायझेशनमुळे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले गेले आणि खूप साऱ्या उमेदवारांनी जे आहे या भरतीवरती खूप आरोप केले आणि परीक्षा जी आहे रद्द करावी अशी मागणी देखील केली। परंतु त्यावरती शासनाने जे आहे परीक्षा रद्द न करता जे दोषी कोणी असतील तर त्यांना त्याची शिक्षा होणार अशा प्रकारचं आश्वासन देखील दिलं होतं। आता त्यामुळे जे आहे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा तेथे अन्याय होणार नाही याची दक्षतासुद्धा शासनाने तेथे घेतली होती आणि आता ते जे शासनाने म्हटलं होतं तेव्हा तर ते आता खरं होत आहे असे दिसून येत आहे। याबाबतचंच एक प्रकरण आज आपण इथे बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, इथे जी आहे बातमी बघा हे न्यूजपेपरमध्ये आलेली आहे। यामध्ये बघा सांगितलेलं आहे की बघा एका उमेदवाराची इथे चौकशी सुरू आहे। जो पण या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाला होता त्या संबंधित त्या सर्व प्रकरणामध्ये आणि एकूण 27 जण बघा इथे रडारवरती आहे। तर नेमकं प्रकरण काय तर बघा, कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरतीत देखील कॉफी प्रकार घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे। जालना जिल्ह्यासंदर्भात मित्रांनो ही बातमी आहे। तर बघा 24 जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे व यामध्ये 28 उमेदवारांना पडलेल्या गुन्ह्यांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे। परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून उर्वरित 27 उमेदवार देखील रडारवरती असल्याचे सूत्रांकडून ते सांगण्यात आले आहे। तसेच येत्या 13 फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे। ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तलाठी भरती परीक्षेत देखील कॉपी प्रकरण झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे। 24 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाठ्यांच्या 118 रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व तलाठी भरती परीक्षा 15 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 3 टप्प्यात 57 सत्रामध्ये इथे घेण्यात आली होती। आणि सुरुवातीपासून जी वादाच्या भोवऱ्यात तलाठी भरती आहे ती कुठल्या कारणामुळे आहे तर तुम्ही ते बघू शकता की तलाठी भरती जी आहे जाहिरात निघाल्यापासून जे आहे सुरुवातीलाच राज्य शासनाने आराखीव प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्काचा निर्णय घेतला व त्यामुळे परीक्षा शुल्क कमी करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। हे सुद्धा एक कारण आहे। आणि दुसरं कारण बघा, राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते। त्यानंतर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जे आहे नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती व तेव्हापासून राज्य सरकार ही तलाठी भरती वादाच घेत आहे। तर अशा प्रकारे जे आहे हे काही कारणे या तलाठी भरतीसाठी बघा इथे हे ठरत आहे। आणि सध्या जे आहे मित्रांनो गुणवत्ता यादी लागल्यानंतर जे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी तिथे बोलवलं जात आहे। तर बघा त्या संदर्भात बघा जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेवरील तलाठी गट क संवर्गातील 118 रिक्त पदांसाठी TCS कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती व या परीक्षेचा निकाल 24 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला व यात गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची 3 दिवस येथे कागदपत्र पडताळणी येथे होणार आहे। आणि त्यासोबतच एकत्रित हे सर्व जी चौकशी आहे मित्रांनो संशयित उमेदवारांवरती ही चौकशी देखील सुद्धा इथे चालू आहे। तर बघा व्हिडिओ थांबवता येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।